आज पण जेव्हा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल बोललं जातं तेव्हा याच्यात आपण बघतो गायनेकॉलॉजिस्ट जास्त किंवा स्त्रियांवरच जास्त उपचार वगैरे होतात. तर पुरुषांचा वाटा याच्यात एवढा कमी आहे किंवा पुरुषांकडे हे दुर्लक्षित का झालेलं आहे? याचं पहिलं कारण म्हणजे खरं वैद्यकीय नाहीत, हे सामाजिक आहे. अजूनही समाजामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ संबंधित विचार केला जातो. त्यावेळेस स्त्रीच्या शरीरात गर्भधारणा, अपत्यप्राप्ती, इन्फर्टिलिटी या सगळ्या केसेस स्त्रीच्या जबाबदारीवर टाकल्या जातात. जेव्हा मूल होत नाही तर तेव्हा पहिला प्रश्न स्त्रीला विचारला जातो. पहिली तपासणी स्त्रीची होती आणि दोष सुद्धा स्त्रीला दिला जातो. पण आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र दोन्ही सांगत असतात का 50% हा स्त्रीचा भाग असतो आणि 50% हा पुरुषाचा भाग असतो. तरी पुरुष स्वतः तपासणी करण्यासाठी बऱ्याचदा टाळतो आणि आजही ते गोष्ट लाजिरवाणी मानली जाते. दुसरं कारण म्हणशील तर जीवनशैली आहेत. पुरुषांच्या आयुष्यामध्ये त्यांचा स्ट्रेस असेल, दारू असेल किंवा धूम्रपान असेल किंवा जो स्ट्रेस चालतो किंवा त्यांचे जे वर्किंगचा लोड असतो, या गोष्टीमुळे त्यांच्या शरीरावर जो परिणाम पडतोच, त्यासोबत त्यांच्या स्पर्म क्वालिटीमध्ये सुद्धा परिणाम पडत असतो. एवढं असून सुद्धा पुरुष स्वतःला याच्यामध्ये कारणीभूत मानत नाही. कारण की अशा बरेच इन्फेक्टेड केसेस आम्ही हँडल केल्या की याच्यात लक्षात आलंय का पुरुषच या गोष्टींचं कारण ठरतं आणि त्याचं निदान खूप उशीर होऊन जातं. मला असं वाटतं रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये पुरुषाचा वाटा हा दुर्लक्षित नाही, तो दुर्लक्ष केला जातो. यामुळेच जर पुरुष जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत हा अन्याय स्त्रियांवर होतच राहणार.